तर आपण तुरीच्या डाळीपासून सोलापुरी आमटी करणार आहोत। तर प्रथम आपण कुकरचा डब्बा घेऊया। त्याच्यामध्ये एक छोटा पेला तुरीची डाळ घेतलेली आहे। या प्रमाणामध्ये 4 माणसं सहज एका वेळेला जेवू शकतात। तर 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची डाळ आणि 1 कप पाणी घालून त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे आणि कुकरला लावून घ्यायचे। आता कुकरमध्ये लावताना मी खाली लावलंय, तळाला लावल्यामुळे डाळ छान शिजते आणि वरती मी बटाट्याची तिखट अशी भाजी बनवलेली होती म्हणून सोबतच लावलेलं। छान शिजल्यानंतर बाजूला ठेवूया। दुसऱ्या बाजूला आपण कढईमध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, चिमूटभर हिंग आणि त्यावरती 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत ठेचून। शक्यतो ठेचूनच घाला, त्याने चव छान येते फोडणीला। तर छान खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय लसूण। त्यावरती 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि परत परतून घ्यायचंय। त्याच्यावरती 1 मोठा टोमॅटो बारीक चिरलेला घालायचा आहे आणि पटकन शिजण्यासाठी त्याच्यावरती आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचंय। मीठ घातल्यानंतर आपल्याला याला झाकून ठेवून द्यायचे जेणेकरून छान असे टोमॅटो मकमकीत शिजतील। आता 2 मिनिटांनंतर उघडून बघितलं तर छान असे टोमॅटो शिजलेले आहेत। एकदा परतून घेतलं की त्याच्यामध्ये सुके मसाले घालायचे। तर पहिला आपण 1 मोठा चमचा काळा मसाला घातलेला आहे आणि दुसरा 1 चमचा आपण लाल तिखट किंवा ठेवणीतला मसाला कोणताही असेल तुमच्याकडे तर तो घालायचा आहे। नंतर 2 चमचे भरून आपण सुकं खोबरं घातलेलं आहे। हा सुकं खोबरं नक्कीच घाला, त्यांनी फोडणीला खूप छान चव येते, आमटीला खूप छान येते। सुकं खोबरं नसेल तर ओल्या नारळाचा किसही तुम्ही इथे घालू शकतात आणि अर्धा चमचा आपण इथे हळद घालून छान फोडणी मिक्स करून घेतली आहे। त्यावर शिजलेली आणि घोटलेली आपण डाळ घातलेली आहे। छान अशी फेटून घ्यायची आहे, ढवळून घ्यायची आहे आणि यामध्ये फेटल्यानंतर इथे आपल्याला कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे। तर आपण अर्धा कप गरम पाणी घातलेलं आहे आणि छान 5 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे डाळीची। छान उकळी येईपर्यंत म्हणजे जवळजवळ 5 मिनिटं तरी आपल्याला उकळत ठेवायचंय जेणेकरून सर्व मसाल्यांचा जो स्वाद आहे तो डाळीमध्ये उतरला पाहिजे। व्यवस्थित मिक्स करायचं आणि कायम मी जेव्हा कोणताही पदार्थ बनवत असते तेव्हा दुसऱ्या बाजूला गरम पाणी कायम ठेवते। आपण सगळं जेव्हा जेवण शिजवतो ते पाणी जिथे लागेल तिथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। त्यामुळे आपल्या जेवणाची चव खूप छान येते। थंड पाण्याने चव बिघडते, त्यामुळे शक्य असेल तेव्हा आपण गरम पाणी साईडला करूनच ठेवायचं, त्याचा खूप उपयोग होतो आपल्याला। तर वेळही वाचतो आणि जेवणही चवदार होतं। तर शेवटला आपल्याला कोथिंबीर भुरभरायची, जास्त जरा मुठभर घाला, त्याची चव खूप छान उतरते आमटीमध्ये। तर ह्याच्यासोबत मी पिवळी झणझणीत अशी बटाट्याची भाजी केलेली सुकी, तर ती जर तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट करा प्लीज। तर आजचा सोपा आणि साधा असा मेन्यू होता, भात, आमटी आणि बटाट्याचा झणझणीत अशी सुकी भाजी। तर आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि काही नाही आवडलं तर तुम्ही डिसलाईकही करू शकता। तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया सांगा। आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या।